हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज बघूया मार्केटमध्ये आपण काय केलं आणि उद्या काय करणार आहोत. ठीक आहे, आज मार्केट काय झालं, गॅप डाऊन ओपन झालं. आपला प्लॅन होता बेरिजचा. ठीक आहे. जर आपण डेली टाईम फ्रेमनुसार जर बघितलं, तर हा ब्रेकडाऊन होता, पण जो की डोजी ब्रेकडाऊन होता 22,800च्या खाली. ठीक आहे. तर आपण ह्याला जास्त इम्पोर्टन्स देत नाही आणि जर फ्लॅट ओपनिंग झालं तर आपण सेलला प्लॅन केला असता. पण ओव्हरऑल जर ओपनिंग झालं, तर ते अगदी सपोर्टच्या इथंच झालं. सो पूर्ण दिवस हा साइडवेज गेला. ठीक आहे. आपल्याला फक्त एकच ट्रेड मिळाला, जो की हा सेल ऑफचा म्हणजे हा ट्रेड आपण कॅप्चर केला. साधारण आपण ऑप्शनचे 14 पॉइंट फक्त आपण कॅप्चर केले. बाकी आज मार्केटमध्ये असं काही खास केलं नाही. एकच ट्रेड केला, तो की बेरीजचा होता. आणि मी बऱ्यापैकी ग्रुपवरती एक्सप्लेन केलेलं, की हे इथून हे सेल ऑफ नाही जाणार आहे. इथं सपोर्ट घेऊन हे वरती निघेल आणि त्यानंतर आपण इथं सेलचा प्लॅन करू. पण हे कन्फर्मेशनसाठी आपण वेट करतो. म्हणजे ज्यावेळेस इथं कन्फर्मेशन मला ही रिटेस्ट मिळाला ना, तर आपण हा सेलला टाकला आणि मग आपण हा इथपर्यंत ॲड केला. ठीक आहे. तर आजचा दिवस असा होता आणि ओव्हरऑल जर बघितलं आपण, तर मार्केट पूर्णपणे बेरिश आहे. गॅप डाऊन पण चांगलं झालं. काल जे इथं आपण सेलला टाकलेलं ना पोझिशन, तर त्याचा फक्त एस-एल खाल्ला आणि ते पुन्हा कंटिन्यू ह्या लाईनच्या खाली सस्टेन झालं 15 मिनिटाची कॅन्डल. ठीक आहे. तर आता उद्यासाठी काय प्लॅन करू? उद्या मार्केटमध्ये मोमेंटम चांगले असणार आहे. आज बऱ्यापैकी ऑप्शन सेलर ॲक्टिव्ह होते. ठीक आहे. कारण ओपनिंगच कुठे झालं सपोर्टच्या इथे झालं आणि इथं पण जर बघितलं तर ओपनिंग कुठे झालं सपोर्टच्या रेझिस्टन्सच्या म्हणजे सपोर्टच्या खाली झालं. म्हणजे हा रेझिस्टन्स कन्व्हर्ट झाला. ठीक आहे. मग हा पहिला ट्रेड होता. पण इमिडिएटली आपण पहिला ट्रेड कधी घेत नाही. म्हणजे थोडंसं प्लॅन करतो आणि ट्रेड घेतो. सो मग हा एक ट्रेड होता, पण तो आपण घेतला नाही. मग आपण हा इकडे बुलिशचा पण ट्रेड घेऊ शकत नव्हतो. कारण इकडं विक्स ड्रॉप होत होता. ठीक आहे. तर मग आपला हा ट्रेड एक प्लॅन झाला, जो की 14 पॉइंटचा, ऑप्शनचे 14 पॉइंट. ठीक आहे. तर उद्या उद्या विषय असा आहे, उद्या मार्केटमध्ये मूव्हमेंट चांगली असणार आहे आणि जर बघितलं, तर एकच मिनिटं तुम्हाला एक सांगतो बेसिक. आता मी गेले बरेच दिवस झाले मी तुम्हाला म्हणतो, की हे 3 रेड कॅन्डल जर बनल्या, तर आपल्याला पोझिशन्स क्रॉप करायची किंवा त्या ह्याला राहायचं नाही. तर उद्या तसा दिवस नाही. उद्या उद्या तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? उद्या बऱ्यापैकी तुम्हाला ना, समजा आता ह्या 2 रेड कॅन्डल बनल्यात. अजून एक रेड कॅन्डल जर लो ब्रेक केला ना, तिथे तुम्हाला सेलला राहायचं. कारण आज फक्त मार्केटनं ऑप्शन सेलर वर्क होते. उद्या ऑप्शन सेलर नसणार आहेत मार्केटमध्ये. सो ही एक टेक्निक असेल. 2-3 कॅन्डल रेड बनल्या ना, तर कंटिन्यूएशन. फक्त लय मोठ्या कॅन्डल बनल्या ना, समजा ह्या एवढ्या मोठ्या बनल्या, तर मग थोडंसं अव्हॉइड करायचं. ठीक आहे. मग ते जर ते डायरेक्टली कुठेतरी सपोर्टच्या इथं वगैरे जाणार. तर उद्या सिंपल प्लॅन माझा हाच आहे, की समजा 3 कॅन्डल आता फॉर एक्झाम्पल उद्या फ्लॅट ओपनिंग करा आणि ह्याचा पुन्हा लो ब्रेक केला, तर मी नक्कीच सेलला जाणार आहे. माझं टार्गेट सिंपल आहे, हे एवढं टार्गेट माझं असणार आहे खाली. ठीक आहे. आणि जर समजा 3 कॅन्डल ग्रीन बनल्या, तर ग्रीन बनल्यानंतर मी बुलिशला पण जाणार आहे. ठीक आहे. उद्या दोन्ही दोन्ही साइडला मूव्हमेंट आहे आपल्याला. म्हणजे बॉटमला पण स्पेस आहे आणि अपला पण स्पेस आहे. अपला जरा जास्त स्पेस आहे, बॉटमला स्पेस कमी आहे करंटला. ह्याचं रिझन काय आहे? हा मी स्पेस का कमी म्हणतोय? तर त्याचं रिझन हे आहे, की हा जो ब्रेकडाऊन होता की नाही, हा जो ब्रेकडाऊन होता ना, हा डोजी ब्रेकडाऊन आहे. ठीक आहे. आपण डोजी ब्रेकडाऊनला पण जास्त इम्पोर्टन्स देत नाही. ठीक आहे. तर मेनली डोजी असल्यामुळे फक्त आपण इथं सेलला आणि बायला दोन्हीकडे राहणार आहे. अदरवाईज आपण इकडे खाली नवीन टार्गेटचा प्लॅन केला असता. ठीक आहे. तर तुम्हाला जर आपलं एनालिसिस आवडत असेल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक यू.